नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. जलसंपदा विभाग भरतीच्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेला आहे. 41,366 पदं एकंदरीत या विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशामध्येच एक पत्रक आलेलं आहे. त्या पत्रकाच्या आधारे नेमकं आता भरती कधी येणार आणि किती पदासाठी येणार याचं आपण विश्लेषण करणार आहोत. 2024 ला भरती प्रक्रिया झाली होती आणि त्याची वेटिंग लिस्ट मला असं वाटतं की ऑगस्ट मध्ये संपणार आहे ना. अशामध्येच आता ही 41,366 पदासाठी जाहिरात येणार आहे का नाही, यापैकी सध्या कार्यरत किती आहे, रिक्त पदाची माहिती समोर आल्यानंतरच मग पुढील कारवाई होते आणि जाहिरात येत असते. येऊया आपल्या या पत्रावरती. हे पत्र जे आहे तर हे पत्र आहे पहा 31 तारखेचं. 31 तारखेचं हे पत्र आहे जलसंपदा विभागाचं पत्र आहे. जलसंपदा विभाग मंत्रालय मादम कामा एरो. ठीक आहे ना. आता जलसंपदा आणि जलसंधारण मध्ये काय फरक आहे. पावसाचं पाणी पडतं आणि जलसिंचन केलं जातं, त्याला म्हणतात जलसंधारण. आणि जे मोठमोठाले जलाशय आहे त्याचं पाणी पिण्यासाठी शहरांना म्हणा किंवा एमआयडीसीला म्हणा किंवा त्या पाण्याचं नियोजन जे आहे तर ते झालं जलसंपदा. ही जलसंपदाची आहे. 2024 मध्ये याची जाहिरात झाली होती. 4,500 पदाची 4,500 प्लस पदं होती. तिची वेटिंग संपलेली आहे. मग आता शासनानं काय केलेलं आहे की आढावा घेण्यासाठी तातडीचं दिलेलं आहे. सचिवांना, सहसचिव आणि उपसचिव सगळ्यांना दिलेलं आहे. विषय काय आहे, कोणाला समजलं काय आहे. मंजूर पदाच्या तुलनेत कार्यरत पदांची अद्ययावत माहिती सादर करण्याबाबत. कोणत्याही विभागात जर भरती येणार असेल तर अगोदर सध्या लोक किती काम करताय याचा आकडा निश्चित काढला जातो. ती पदं मोजली जातात. ठीक आहे. आपल्याकडे आता या पत्रकामध्ये 3 प्रकारची पदं आहेत. एक आहे मंजूर पद. मंजूर पदे. आता मंजूर पदं किती आहेत आपली 41,366. या पत्रकात इथं नाही दिलेलं आपल्याला. या पत्रकामध्ये जर तुम्ही इथं जर खाली पाहिलं तर इथं आपल्याला दिसतात 41,366 पदे. ठीक आहे. मग आता या रकान्यामध्ये या अशा पद्धतीमध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा तुमची माहिती पाठवा. आता कशा पद्धतीची माहिती, पदनाम देणार आहे तर जे पदाचं नाव आहे 115 टोटल पद या विभागात आहे. नंतर त्यांचं वेतन स्तर देखील दिलेलं आहे. एकूण मंजूर किती पद आहे तर ते याच्यामध्ये 41,366 पद आहे. प्रत्येक पद, त्याची पगार, त्याची श्रेणी कोणती आहे आणि पद किती आहे, शासनाच्या आकृतीबंधानुसार किती पद आहेत तर हे 41,366 आहेत. सध्या कार्यरत किती आहे, इथं जे काही पद असतील ते लिहायला सांगितलेलं आहे प्रत्येक विभागाला. आणि नंतर मंजूर पदातून कार्यरत पद मायनस केल्यास आपल्याला येईल रिक्त पद. सिंपल आहे. मंजूर पदातून कार्यरत पद जर आले की नंतर मग येणार रिक्त पद. ठीक आहे. नंतर मग आता कोणतं रिक्त पद आहे, मग त्या जागी कोणत्या जागीचा म्हणजे कोणत्या कास्टचा किंवा म्हणजे आरक्षणाचं जे आहे तर ते नंतर ठरत असतं. तर याच्यासाठी काय केलेलं आहे हे दिलेलं आहे. आता यामध्ये कोणकोणते पद आहेत, त्यांना काय पगार असतो वगैरे हे सगळं मी तुमच्यासाठी ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकून देतो. अ ब क ड सगळ्या तिन्ही याची दिलेली आहे. आलं की आता ग्रुप डी ची पदं मला नाही वाटत की ग्रुप सी म्हणजे सरळ सेवेने भरल्या जातील, पण एनिवेज तो दिलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेले पहा, सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो निश्चित करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. सुधारित आकृतीबंध येणार आहे. ठीक आहे. पण सुधारित आकृतीबंधामध्ये 41,366 ही काय आहे, जुनी आहे. सुधारित मध्ये नवीन काही पद देखील ऍड होऊ शकतात. काही मृत संवर्ग केले जाऊ शकतात. काहींची जी पद भरती सरळ सेवेने येणार होती ती आता येणार नाही. काहींचे सेवा प्रवेश नियम देखील बदलू शकतात. या सगळ्या भरती येण्याच्या अगोदरचे हे टप्पे आहेत. ठीक आहे. नंतर आकृतीबंध प्रस्तावात मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची अचूक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. का? कारण जर अचूक पद माहिती समजलं की सध्या कार्यरत किती येतं, रिक्त येतं. त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय आस्थापना कार्यासनाकडील सर्व संवर्गाच्या पदाची मंजूर पदाच्या तुलनेत कार्यरत व रिक्त पदाची अचूक माहिती तात्काळ सोबत तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सॉफ्ट कॉपीसह सादर करण्यात यावी. तो जो तक्ता पाहिला मंजूर, भरलेली आणि रिक्त किती याच्यात भरायची आहे. सदर माहिती उच्चस्तरीय समितीसमोर सादर करायची असल्याने अचूकतेबाबतची जबाबदारी ही सर्वस्वी संबंधित कार्यासनावर राहणार आहे. म्हणजे आता यामध्ये बारकाईने जे आहे तर ते काम करणं गरजेचं आहे असं सांगितलं सगळ्यांना, कारण की ही हाय पॉवर कमिटीकडे देणार आहे. आशा करतो तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.